लोकांना कसं आणि काय समजावं कळत नाहीये मला आता। तू शाळा सुरू होईल ना रे आपली, मी बरोबर करते ना? तू इंदू आहेस आणि इंदू कधीच चुकत नाही। मला माहिती आहे जे घडतंय ते चुकीचं आहे, लोकांचा अंधविश्वास, पण तो अशा हातपाय गाळू नकोस। अगं पंट्या गँगची मेन आहेस तू। अगं आता तुझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य पाहिजे, डोळ्यात अश्रू नको। आणि हे चिखल काय, हे पाणी टाकलं की स्वच्छ होऊन जाईल। थांब मी स्वच्छ कर। अरे आदू मी करते। नाही इंदू तू आदू बस। मला अगं इंदू अरे तू कशी- इंदू मी करतो। सारे आदू किती करशील, किती करशील? इंदू आता रडायचं नाही, फक्त लढायचं। आणि किती करशील म्हणजे 100 वर्षाचा होईपर्यंत करेन मी। इंदू तू म्हातारी झालो कसा आवाज देशील ग मला? ए आदू अक्षरच अगं हे तर मला उच्चारता पण येणार नाही तोपर्यंत। काही बोलतोस तू? काही काय बोलतो, तुझा नवरा आहे ना मी, खोटं कसं काय बोलणार? नाही उच्चारता येणार मला। माझ्या पोराला माझ्या विरोधात वापरतेस काय? आता पाच मी काय करते ते। जमीन मिळवली इंदूने गावातल्या शाळेसाठी। अगं सावित्रीबाईंनी सुद्धा शेणाचे कोळे सहन केले, धुवाची चिखल नाही, स्वतः सावित्रीबाईंचा आशीर्वाद। आता रडायचं नाही, फक्त लढायचं।
मी ऐकावीन मॅडम. अगं येडे, तुझीच वाट बघत होते, ये इकडं. सॉरी सॉरी सॉरी. काय हा? कधीची फोन लावतीये, फोन लाव उत्तर नाही. नाही सॉरी मोठे बाई, ते काय झालं माहितीये का, तिकडे चौकात मी गेलते ना तिकडे. माझं काम आहे. काय? तुझी ती बहीण आहे ना, हा. तिला सांग का मंदिरात बोलवलंय म्हणून. हिंदीला? हो, पण मोठा बाई तिला प्रश्न विचारते हो. तिने विचारलं कोणी बोलवलंय, का बोलवलंय, काय सांगायचंय मी? मी ना आता स्वतःच्या थोबाडीत मारून घेते. हा मोठा बाई काय करताय तुम्ही? मग काय, आता तुला सांगितलं जा सांग तिला, तर प्रश्न विचारत बसली. आता काय सगळं इसकटून सांगू का तुला? नो 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 नीड. आय एम गोइंग अँड टेलिंग हर टू गोइंग. म्हणजे तू बोलवणार आहेस ना? यश बोलणार आहे ना. मग इंग्लिश मध्ये कशाला सांगती? चल निघ लवकर. सॉरी सॉरी सॉरी. हे जाते. मोठे भाई काय करणार आहे तुम्ही? नाही नो 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 नीड. आगे इंदे. काय? अगं तिथं मंदिरात आहे ना, कोणतरी तुला भेटायला आलंय. जा लवकर. कोण आलंय? तर दिवसात ना 50 वेळा 50 लोक येतात इंदी इंदी करत. सगळ्यांची नावं काय मी लक्षात ठेवायची? नोकर आहे मी तुझी? हा बघते. जा लवकर. मायो मायो, फोन विसरले. बचत गटाच्या वंदनाताई फोन करत असतील. काय शोधताय मोठ्या बाई? काही नाही, ते आदोक्षाचे ते धुवायचे कपडे. अशी काय बघती? हा, मी या खोलीमध्ये येऊ शकत नाही का? माझं घर आहे, मी कधी पण येईन, कधी पण जाईन, काही पण करीन. मला कोण येते तू प्रश्न विचारणारी? अहो तसं नाही मोठ्या बाई, तुम्ही. तसं नाही मग कसं? असं आहे का? आता ही खोली तुला तुझी वाटायला लागली का? माझ्या आदोक्षाची खोली आहे ही. चांगलंय, खोली माझी, नवरा माझा, घर पण माझं, सगळं तुझं. मोठ्या बाई प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हे तुमचंच घर आहे. मी फक्त इतकंच म्हणत होते की काय पाहिजे सांगा, मी शोधून देते. मला जे हवं ते देणार आहेस का तू? काय हवंय तुम्हाला? मनशांती. जेव्हापासून लग्न होऊन तू या घरात आली आहे ना, तेव्हापासून मनशांती हरवली आहे. देऊ शकशील? माझ्या पोराला माझ्यापासून तोडलेस तू. माझा आदोक्षज माझ्यावरती प्रेम करायचा, माझ्या शब्दाबाहेर नव्हता, पण तू आल्यापासून मला उलट उत्तर द्यायला लागलाय. बरोबर जाळ्या तोडलेस, गारुड केलेस त्याच्यावर. अहो मोठ्या बाई, मी असं काही केलेलं नाही. त्याचं अजूनही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. मला माहित असलेली गोष्ट सांगू नकोस. पण तुझं काय ग? मी आदोक्षची आई आहे म्हणून तू माझ्याशी चांगलं वागतेस, माझ्याशी गोड बोलतेस, आणि माझ्या आदोक्षला माझ्यापासून तोडतेस. मोठ्या बाई, एका बाळाला त्याच्या आईपासून तोडता येतं का? आदोक्षज माझ्या नवऱ्याआधी तुमचा मुलगा आहे, आणि त्या प्रेमाची जागा कोणी घेऊ शकत नाही. आणि मी काही गारुड बिरूड केलेलं नाहीये मोठ्या बाई त्याच्यावर. मी फक्त प्रेम केलं, निर्मळ प्रेम. आणि माणसं तोडणार नाही, माणसं जोडणार.
ए गप! खोटं बोलतीस तू. मोठ्या बाई, मी जर खोटं बोलत असेल ना तर विठुराय आता माझ्या कुडीतनं प्राण काढून घे. माझं खरंच खूप प्रेम आहे अधोक्षजवर. भोळ आहे माझा अधोक्ष. मोठ्या बाई, निर्व्याज प्रेम करणं मी तुमच्या मुलाकडून अधोक्षजकडून शिकले. तुम्हाला का दिसत नाही हो माझं प्रेम? आदू हा आदू डब्बा अरे विसरलंच. मी आहे ना आठवण करून द्यायला. आता दिवसभर तू माझ्या सोबत नसणार, मला सारखी तुझी आठवण येत राहणार. आदू आपण बाहेर येत रे. तुला वेळ का काय कळतो का? बघा तेव्हा बायकोच्या मागे असतो. लोक काय म्हणतील? लोक तुम्हाला लव बर्ड्स म्हणतील. कुची 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 कुची. हा बघ, तुमचं झालं असेल तर मी येऊ का? नसेल तर तुमचं चालू द्या, मी असं पाठ करून उभं राहतो. अरे तुला ना पप्या, तुला मी मारीन नाशीत तुला. मारायच ना आधीच वेळ काळ तुम्ही नाही पाळायची आणि वरून मलाच डाफरायचं होय. बस की रे, किती टोमणे मारणार आहेस? अगं मी आलो, तुम्ही हसलात, छान दिसलात. बरं आता कामाचं बोलतो. तर काय माहिती का, आपण या गणेश उत्सवात छोटी फंट्या गँग आणि मोठी फंट्या गँग असं मिळून एक ढोल पथक तयार करायचं. कसं गणपतीचं स्वागत 2 जनरेशननी मिळून करायचं. पप्या, पण जर डीजे बीजे लावलं तर? नाही, असलं अजिबात काही करणार नाही. आणि 10 नंतर तर नाहीच नाही. मग ठीक आहे, बेस्ट बेस्ट. अरे खरंच मस्त आयडिया आहे ही. धमाल करू. मी इम्रानला सांगतो सगळ्यांना सांगायला म्हणून. नेकी और पूछ पूछ, मी पण येतो लगेच. चल.